नगरच्या जामखेडलाही पावसाचा फटका बसलाय। जवळामध्ये करमाळा जवळा रोडवर पुलाची दुरवस्था झालीय। सीना नदीवरील पूल आणि नदीवरील बंधारा वाहून गेलाय। आमदार रोहित पवारांनी या ठिकाणी पाहणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या। 18 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन या महाराष्ट्राची खराब झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकऱ्याला हाताला काही तिथं मिळणार नाही। म्हणजे मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून त्यावेळेसचं नुकसान, कांद्याचं नुकसान, सगळ्या पिकाचं नुकसान, मध्ये 30-35 दिवस पाऊस नसल्यामुळे उत्पादकताचं नुकसान, आणि जे येणार होतं ते सुद्धा आता पावसाने संपून टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आमचा शेतकरी हा नुकसानात आहे। पण सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील। इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी 18,000 रुपये, इलेक्शन झाल्यानंतर 8,500 रुपये, बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी 22,000 आणि आता 13,000। म्हणजे इलेक्शन झालं की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।